म्हणणं आहे, काय सांगतात? माझं म्हणणं एकच आहे की माझी परमिशन डॉक्टरने घेतलेली नाही. मग माझा मुद्दा एकच आहे की त्यांनी पिशवी माझी परमिशन घेता पिशवी का काढली आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. जे पहिलं ऑपरेशन झालं होतं ना ते माझी सिग्नेचर घेतली, दुसरं मला सांगलं फक्त ब्लड चढवायचं आहे. त्या दरम्यान त्यांना पिशवी काढून ती नष्ट करत होती, ती पिशवी मी पकडली. मग त्यांनी मला विचारलं का नाही, माझा हेच एक मुद्दा आहे आणि त्या डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे. आपलं नाव सांगा. माझं नाव अविनाश बाळू सरू. आणि आमची ही मागणी राहणारी शासनाकडे, आमच्या पीडित भावाला शासनाकडून भरपाई भेटली पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे. ओके. अजय आता काय मॅटर आहे ना ते त्याच्याकडनं म्हणजे आम्ही सांगणं खूप वेगळं आहे, तो सांगणं वेगळं आहे. त्याचं काय म्हणणं आहे ना ते तुम्ही मग तुम्ही चर्चा. गेल्या 36 तासापासून हे प्रकरण शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आमच्या सर्व विरोधी पक्षांच्याकडनं लावून धरलेलं आहे. वंचित आघाडीचे लोक असतील, मनसेचे लोक असतील, शिवसेनेचे आमचे लोक असतील, हे सर्व गेल्या 36 तासापासून हॉस्पिटलमध्ये बसून होते. आणि जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व इथे आज उपस्थित झालेलो आहे. पीडित महिलेचे पती आमच्या आज बरोबर आहे, तिची एक लहान 3 वर्षाची मुलगी देखील आहे आणि आज तिच्या पदरामध्ये एक 2 दिवसाचा बच्चू देखील आहे. महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची घटना आज कल्याण डोंबिवली शहरामध्ये घडलेली आहे आणि परिवाराचा आरोप आहे की ही या हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीनंतर जेव्हा डॉक्टरांशी चर्चा केली तर ज्या कुणाचं निग्लिजन्स आहे, म्हणजे ज्या कुणी हलगर्जीपणा केला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्राद्वारे आमच्याकडे कबूल केलेलं आहे. ज्या लोकांनी निग्लिजन्स केला आहे त्या सर्वांवर कडक कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राद्वारे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांनी म्हणजे तो KDMCचा स्टाफ असो, ऑनररी डॉक्टर्स असो या कोणीही असो, त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल होईल आणि आमच्या मृत ताईला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित झालो आहे. नेमकं डॉक्टरांची हलगर्जीपणा झाला आहे की नाही मान्य केला आहे? नाही, हलगर्जीपणा झाला हे आज कमिशनर मॅडमनी 3 लोकांची समिती नेमलेली आहे. याच्यामध्ये ठाण्याचे सिव्हिल सर्जन जे आहेत त्या कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत, त्याच्याबरोबर KDMCचे लोक असणार आहेत आणि हलगर्जीपणा झाला आहे का नाही हे 2 दिवसाच्या चौकशीमध्ये कळेल आणि ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावरती कडक शासन त्यांना व्हावं अशी आमची सर्व पक्षीय लोकांची मागणी आहे. आतापर्यंत त्यांनी मृतदेह घेतला नव्हता, आता पुढची भूमिका काय आता आम्ही मृतदेह आता ताब्यात घेऊन त्याचं पहिले पोस्टमॉर्टम करणार आहे आणि हे जे PM होणार आहे हे कल्याण डोंबिवलीच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही नाही करणार आहे. हे जे हॉस्पिटलमध्ये आम्ही आज PM करण्याची आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आजचा मृतदेह घेऊन जे हॉस्पिटलला जाणार आहे. तर आपल्या KDMCच्या प्रशासनातर्फे माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वैद्यकीय स्तरावरील एक चौकशी होणार आहे. त्याच्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे यांच्याकडच्या टीमची द्वारे ती चौकशी होणार आहे. तसंच काही प्रशासकीय त्रुटी आढळल्या असतील तर त्याच्यासाठी आपल्या KDMC स्तरावर एक समिती स्थापन करून आपण त्यामार्फत चौकशी करणार आहोत. नक्की काय घटना घडली होती मॅडम, म्हणजे घटनाक्रम काय होता, म्हणजे काय कशी ती गेली, म्हणजे काय असं सांगता येईल की 11 तारखेला सदर व्यक्ती आपल्या हॉस्पिटलमध्ये शास्त्रीनगर येथे संध्याकाळी ॲडमिट झाल्या. त्यांचं सिझेरियन सेक्शन हे इलेक्टिव्ह म्हणजे तारीख देऊन ठरवण्यात आलं होतं, त्याप्रमाणे त्या 11ला ॲडमिट झाल्या
आणि 12 तारखेला त्यांचं सिझेरियन सेक्शन झालं. बाळ आणि आईची तब्येत ऑपरेशननंतर व्यवस्थित होती, त्यामुळे त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. आणि त्यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग जे म्हणतात सिस्टर आणि आपले RMO डॉक्टर असतात आणि इतर डॉक्टरांमार्फत होत होतं. आणि रात्री 9 नंतर त्यांना काही त्रास सुरू झाला तेव्हासुद्धा त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी त्यांचे सगळे व्हायटल पॅरामीटर्स आपण चेक केले होते आपल्या स्टाफ आणि डॉक्टरांकडनं. आणि त्यांचा जरा त्रास जास्त झाला तेव्हा त्यांचं परत काही इन्व्हेस्टिगेशन्स करून आपले सिनियर ते तज्ज्ञ आहेत प्रसूती तज्ज्ञ त्यांचा सल्ला घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना आपण ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करून ते असं जाणवलं की ह्यांना पुन्हा सर्जरीची गरज लागेल किंवा पेशंटची तब्येत बिघडते आहे म्हणून. तर त्यावेळेला त्यांची रिओपन करून त्याला एक्सप्लोरेटरी रॅप्लॉटॉमी म्हणतात ती करण्यात आली. आणि त्याचप्रमाणे तेव्हा ऑप्टेटिक हिस्टेक्टॉमी म्हणजे बरंच ब्लिडिंग आढळल्यामुळे ती एक ऑपरेशन ते करण्यात आलं. मॅडम असं म्हटलं त्यांना संबंधित लोकांचं कन्सर्न घेतलं नव्हतं, नातेवाईकांचं कन्सर्न न घेता जे ऑपरेशन केलं गेलं असा एक आरोप त्यांचा आहे. तर ज्यावेळेला वॉर्डमध्ये ती या रुग्णाची जेव्हा तब्येत असं वाटलं होतं की त्यांचे व्हायटल पॅरामीटर्समध्ये काही ब्लड प्रेशर म्हणा किंवा आपण जे सगळं बघतो पल्स, तर त्या दृष्टीने जेव्हा असं आढळून आलं की पेशंटचं ब्लड प्रेशर कमी होतं आहे किंवा काय, तर त्यावेळेला पेशंटचे नातेवाईक म्हणजे तिचे जे हजबंड होते त्यांना सांगण्यात आलं होतं की पेशंटची कंडिशन सिरियस वाटते आहे, तर ह्यांना आपल्याला सिनियर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी काही प्रोसिजर करावी लागली तर ऑपरेशन थिएटरमध्ये आणावं लागेल. आणि त्या दृष्टीने मग त्यांना खाली आणलं होतं, ओटी खाली आहे. ऑपरेशनचे बाहेरचे डॉक्टर होते की आपले महापालिकेचे डॉक्टर होते? आपल्याकडे जे डॉक्टर आत्ता रात्री आले होते ते पॅनेलवर आहेत आपले डॉक्टर. पॅनेलवरच्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं का आपल्या डॉक्टरांनी ऑपरेशन? जे सकाळी जे ऑपरेशन केलं होतं ते आपले थर्ड पार्टीकडनं आपण काही डॉक्टर्स घेतलेले आहेत, तर ते डॉक्टर होते. आणि रात्री जे आले होते ते पॅनलचे डॉक्टर होते जे सिनियर गायनेकोलॉजिस्ट म्हणून आपल्याकडे बरेच वर्ष येत आहेत.